चा अंदाज। धारावीच्या राजीव गांधीनगरमध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन। मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन। पोलिसांनी पडताळणी केली असता अफवा असल्याचं निष्पन्न। अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण 31 मे पर्यंत हटवण्याचे निर्देश। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांचे आदेश। अतिक्रमण हटवण्यासाठी जिल्हा समित्यांची स्थापना। गोल्ड प्लेने नवी मुंबईतील वाहतूक थंडावली। खारघरपासून वाहतूक कोंडी। मुंबईत येणाऱ्या वाहनांना फटका तर शिव पनवेल मार्गावर प्रवाशांना मनस्ताप। नागपुरात पुढील 10 दिवस पुन्हा एकदा थंडीचा प्रभाव। मागील 5 दिवसात किमान तापमान 15 ते 17 अंश सेल्सिअस घसरलं। मालमत्ता कर थकवणाऱ्यांविरोधात नागपूर महापालिकेची जोरदार कारवाई। कर भरणाऱ्या 523 थकबाकीदारांच्या नावानं पालिकेचे वॉरंट तर 32 थकबाकीदारांकडून आतापर्यंत 15,21,000 रुपयांची कर वसुली। बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं कृषी प्रदर्शनाचं आयोजन। कृषी प्रदर्शनात फळांची आईस्क्रीम आणि बर्फी। सोलापूरच्या शेतकऱ्याचा अनोखा उपक्रम। बीडमध्ये राज्य परिवहन मंडळाच्या बसने 5 जणांना चिरडलं। तिघांचा जागीच मृत्यू, 2 जण जखमी। अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांकडून बसची जाळपोळ। परळी रोडवरील घोडका राजुरी येथील घटना। पालघर जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समितीवर प्रशासकीय राज असणार। निवडणूक लांबल्यानं आता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हाती कामाची धुरा असणार। नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे तक्रार निवारण दिवसाची सुरुवात। पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस यांच्याकडून तक्रारींचं